सर, मला एक प्रश्न पडला होता. गुणादेश संधी कशी ओळखावी? लक्षात घ्या. केव्हा असतो गुणादेश? जेव्हा ए ओ अर तयार होतं. ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जातो त्या ठिकाणी ए म्हणजे मात्रा, ओ म्हणजे एक काना एक मात्रा आणि अर म्हणजे रफार येतो, तेव्हा त्याला गुणादेश म्हणतात. कसं? ईश्वर या र मध्ये अ आहे, त्याच्या पुढे ई आलं, दोही मिळून ए तयार होतो आणि मग शब्द तयार होतो ईश्वरेच्छा. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी जर मात्रा असेल, एक मात्रा असेल तर समजून चालायचं कोणता आदेश आहे? गुणादेश. पुढचं उदाहरण तुमच्यासाठी. त्याच्या पुढे बघा, लंब अधिक उदर काय तयार होणार? लंबो दर. म्हणजे या ठिकाणी एक काना एक मात्रा, ओचा काय होतो? एक काना एक मात्रा, लंबोदर. पुढचं उदाहरण तुमच्यासाठी. आणि त्याच्या पुढे बघा, देव अधिक ऋषी देवर्षी, रफार झाला म्हणजे अर देवर्षी. कसा आहे गुणादेश?